भूपती भीष्म विदर्भ देशना भूपती भीष्म विदर्भ देशना भूपती विदर्भ देशातला त्याच्या राजधानीचं नाव आहे कुंडिनपूर आणि राजाचं नाव आहे भीष्मक. विवाह वर्धापन दिनाच्या निमित्ताने कीर्तन असल्यामुळे ते चरित्र सांगतो. कदाचित ऐकलेलंही असेल पण पुन्हा ऐका. सगळ्यांच्याच घरात पोहे सारख्याच चवीचे केले जात नाही. प्रत्येकाची पोह्यांची चव वेगळी, त्यामुळे तुम्ही खाल्लेले असतील तर वेगळे, कदाचित माझे वेगळे म्हणून ऐका. कुंडिनपूरचा भीष्मक राजा, अर्थात राजा म्हटल्यानंतर सगळ्या सुखसोयी उपलब्ध आहेत, सत्ता आहे, संपत्ती आहे. पण एवढं सगळं आहे म्हणून मनुष्य सुखी असेल असं सांगता येत नाही. काही गोष्टी भगवंत सगळं देतो 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 असं आपल्याला वाटतं, पण काय होतं, माणसाला 98-99% जरी सुख असलं तरी सुद्धा 1% दुःख असलं तर त्या सगळ्या सुखावर पांघरून पडतं. त्यामुळे याला सगळं आहे, सुख संपत्ती आहे, पण तरी सुद्धा एक गोष्ट याला नाही आणि ते म्हणजे संतती नाही. त्यामुळे अतिशय दुःखी असलेला, आपला राज्यकारभार सगळा व्यवस्थित करतोय, सगळं व्यवस्थित चाललंय, पण तरी सुद्धा मनामध्ये असं संतय, भगवंतांना रोज प्रार्थना पूजा झाली की देवा एखादं, मी फार नाही तुझ्याकडे मागत, बरं माझी अशी अट नाही, मुलगाच पाहिजे मुलगीच पाहिजे, तुला जे वाटेल ते, एक माझ्या पदरी एखादी संतती, अशी देवाला रोज प्रार्थना करतोय. आणि करता 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 भगवंतांची कृपा याच्यावर झाली. आणि असं म्हणतात ना, भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है. त्याला एका मागोमाग एक असे 5 मुलगे झाले. काय आनंद झाला हो. पहिला झाला त्याचा आनंदोत्सव, दुसरा त्याचा आनंदोत्सव, असं करता करता 5 मुलगे. आणि या 5ही मुलांचं झालं असं की सुरुवातीपासूनच सगळ्या सुखसोयी, सत्ता, संपत्ती याचा सगळ्याचा उपभोग यांना मिळाल्याचा परिणाम समाजामध्ये या मुलांचा त्रास व्हायला लागला. राजाची मुलं, सत्ताधाऱ्यांची मुलं, ती बरेच वेळा समाजामध्ये त्रासदायक ठरतात, काही वेळेला अपवाद असतो. पण या राजाच्या मुलांचंही तसंच झालंय. सगळीकडे अनेक तक्रारी यायला लागल्या. आणि काय असतं, मुलं झाली एवढ्यावर आनंद मानून चालत नाही. त्या मुलांवर आम्ही संस्कार कसे केले आणि ती समाजामध्ये कशी वागतात याला फार महत्व. या राजाच्या या 5 मुलांचा समाजामध्ये प्रजेला त्रास होतोय आणि त्या त्रासाचं कारण या राजाकडे अनेक तक्रारी यायला लागल्या. आणि राजा पुन्हा भगवंताला प्रार्थना करतोय की देवा तू दिलंस मला, नाही असं नाही, एका मागोमाग एक 5 दिलेस, पण मला आता असं वाटायला लागलंय की या 5मध्ये एक जरी सद्गुणी असताना तर समाधान झालं असतं. म्हणजे आता असं म्हणण्याची वेळ आली आहे की कुसंतानापेक्षा निसंतान होतं ते बरं होतं, असं म्हणायची वेळ आली आहे. त्रास होतो यांचा. काय होतं, मुलं एक जण परवा भेटले, म्हटलं काय बुवा तुम्ही
कीर्तनातून पांडवांचं चरित्र सांगता, पांडवांच्या गोष्टी सांगता, कारण काय 5 होते म्हणून? म्हटलं असं काही नाही, तसे होतेच ते पराक्रमी, शिवाय भगवंतांचे भक्त होते. नाही नाही, पराक्रमी असं जर म्हणत असाल तर मलाही 5 मुलगे आहेत. म्हटलं वा, चांगली गोष्ट आहे. आणि पराक्रमी आहे. म्हटलं वा, चांगली, म्हणजे असं खूप थोडं भाग्याने मिळतं हो या अशा गोष्टी. चांगली गोष्ट आहे. काय काय करतात पराक्रमी आहेत म्हणतात? ते म्हणाला बाबा तेवढं विचारू नका. म्हणजे काय असतं, कीर्तनकारांना एखादी गोष्ट सांगितली की ती त्या गावात नाही, पण त्या गावातली गोष्ट बाहेरच्या गावात जाऊन सांगतात, तेव्हा तुम्हाला सांगायचं म्हणजे जरा अवघड आहे. नाही म्हटलं तरी पण मी कुठेही सांगणार नाही असं त्यांना सांगितलंय, पण तुम्हाला सांगतो. त्यांना सांगितलं, म्हटलं मी कुठेही सांगणार नाही, सांगा काय करतात तुमचे 5 मुलगे? ते म्हणाले 5ही मुलगे तुम्ही सांगणार नाही या अटीवर सांगतो. असं आहे, ज्येष्ठो भृंगितमाल भक्षणपरः तस्यानुजो मध्यपि युते लब्धरुचि स्तुतीय तनयः तुर्यस्य वित्तं शृणु शौर्ये कर्मणि चोरगीत महिमा बालस्तु यः पंचमः लोकानां सततं गृहाणि दहति पितॄणि चत्वारि वा. काय करता मुलगे हो? तो म्हणाला मोठा मुलगा, ज्येष्ठो भृंगी तमाल भक्षणपरः, मोठा मुलगा आहे, त्याचं अनुष्ठान चालू असतं. म्हटलं बर. रोज डोंगरावर जाऊन बसतो आणि त्या अनुष्ठानामध्ये त्याची आयुध आहेत काही, म्हणजे अशी एक नळी असते, त्याला पुढे वाटी असते, त्या वाटीमध्ये निकारा ठेवायचा, त्याच्यावर त्याचं काही हवीर द्रव्य असतं ते घालायचं आणि त्या वर जाऊन धूर काढत बसायचं. ज्येष्ठो भृंगी तमाल भक्षणपरः, मोठा मुलगा म्हटलं गांजा ओढतो. बर, पण बुवा तुम्हाला खरं सांगतो, तो नुसतं गांजा ओढत नाही, त्यावेळेला मंत्र म्हणतो, म्हणून मी तुम्हाला अनुष्ठान म्हटलं. म्हटलं असं असे मंत्र आहेत? तो म्हणाला हो. वर जाऊन बसायचं, भम बोला टंगणेश फिकर कर, शिखर पर बैठ कर फिकर कर हमारी, असे मंत्र असतात. म्हण वा वा, म्हटलं चांगलं आहे. दुसरा, पहिला मुलगा ते करतो. दुसरा, तस्यानुजो मध्यपि, दुसरा मुलगा म्हणाले कायमच खिशात बाटली असते हो, जरा पहिली साधारण उतरते म्हणेपर्यंत दुसरी चढलीच, फुरसतच नाही. काय एक एक नमुना असतात. एक असा रस्त्याच्या कडेने निघाला होता, जाता 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 समोर विजेचा खांब दिसला. त्या विजेच्या खांबाकडे बघितलं, हे बाजूला हो, ही माझी वाट आहे, बाजूला हो. आता तो विजेचा खांब त्याने किती होळीचा कुळाचार केला म्हणून काय तो बाजूला होणार आहे का? एकदा सांगून झालं, दोनदा बाजूला हो, बाजूला होईल. तो म्हणाला आपल्याकडे एक म्हण आहे, लाथों के भूत बातों से नहीं मानते. तुला किती सांगितलं तरी कळणार नाही, लाथच घातली पाहिजे. म्हणून धड 2 पायावर उभं राहता येत नव्हतं हो, तरी पण एक पाय उचलला आणि ताडकन लाथ मारली खांबावर. परिणाम असा झाला, तो खांब तिथे, पण हा रस्त्याच्या त्या बाजूला जाऊन पाडला. आणि मग उठून बघ, हा आता कसा बाजूला झाला, लाथ मारल्याशिवाय कळतच नाही. तस्यानुजो मध्यपि युते लब्धरुचि स्तुतीय तनयः. तिसरा, बावनपाणी कायम, म्हणजे पोचवायला गेला तरी तेच, बारशाला गेला तरी तेच. तिसरा म्हटलं. चौथा, तुर्यस्य वित्तं शृणु. चौथा काय करतो, तुमच्या घरामध्ये पैसा अडका दागदागिने किती आहेत हे तुमचा लक्ष नसेल, पण माझ्या चौथ्या मुलाला बरोबर कळतं तुम्ही केव्हा घरात नाही आणि ते सगळं केव्हा मिळवायचं. चौथा म्हटलं. पाचवा म्हणाले, पाचवा अजून बच्चा आहे. म्हटलं बच्चा असला तरी मुलगा तुमचा आहे, सच्चा असणारच, काय करतो? ते म्हणाले पाचवा, लोकानां सततं गृहाणि दहति पितॄणि चत्वारि वा. तो घरातून बाहेर पडतानाच काळेपेटी घेऊन जातो आणि घरी येताना 4-5 घराची आग लागली म्हणून बोंब आल्याशिवाय माझ्या मुलाचं समाधान होतच नाही. असा 5वा मुलगा 4-5 घरांना आगी लावतो. यांची चरित्र कीर्तनातून सांगायची का? असा त्रास होणारा या मुलांचं काय झालं, समाजामध्ये त्रास व्हायला लागला आणि हे भीष्मक महाराज भगवंताकडे पुन्हा प्रार्थना करतात, देवा हे 5 मुलगे दिलेस, त्याच्या ऐवजी 4 मुलगे आणि एखादी मुलगी दिली असतीस तर
किंवा 3 मुलगे 2 मुली दिल्या असत्या असतं, निदान मुली तरी सद्गुणी असल्या असत्या, अशी भगवंतांना प्रार्थना करता 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 भगवंतांनी तीही इच्छा पूर्ण केली आणि या 5 भावांनंतर 6वं अपत्य यांना मुलगी झाली. काय नाव यांची? रुक्म्यग्रजो रुक्म्यरथो रुक्मबाहु निरंतरम रुक्ममाली रुक्मकेशी स्वसा रुक्मिणी तथा. रुक्मी दादा पहिला, रुक्मी रथ, रुक्ममाली, रुक्मकेशी म्हणजे रुक्म म्हणजे सोनं. या सगळ्या 6ही भावंडांच्या अक्षरा म्हणजे नावातली पहिली 2 अक्षरं सारखीच आहेत. तुम्ही म्हणाल म्हणजे ही जुन्या काळापासून चालत आलेली पद्धत आहे, आत्ताचीच आहे असं नाही. आता साधारण असं होतं ना, आई वडिलांचं नाव अ वरून असेल तर मुलाचं नाव सुद्धा अ अ अ अ ठेवतो ना. या 6ही भावंडांची रुक्म, रुक्म म्हणजे सुवर्ण, रुक्ममाली म्हणजे सोन्याच्या माळा घालणारा, रुक्मकेशी केशसंभार सोन्याचा वगैरे वगैरे, अशी ही 6 भावंड लहानाची मोठी होत आहेत. आणि त्यामध्ये अत्यंत गुणवान आणि रूपवान असलेली रुक्मिणी, या रुक्मिणीवर या राजाचं गुणवान असल्यामुळे अतिशय प्रेम होतं हो. हिच्या करता आपल्या सिंहासनाच्या शेजारी एक सिंहासन ठेवलंय आणि तिला शिक्षणाकरता, तिचं खेळणं असेल, बागडणं असेल, सगळी व्यवस्था आपल्या दरबारातच. तिच्या मैत्रिणींनी तिथेच यावं, तिथेच खेळावं, तिला शिकवण्याकरता शिक्षक असतील तर त्यांनी तिथेच यावं. अशा पद्धतीने आपल्या नजरेसमोर ती लहानाची मोठी होते. आणि करता 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 ही मुलगी 8 वर्षाची झाली. रुक्मिणी 8 वर्षाची झाली आणि रुक्मिणी 8 वर्षाची झाली आणि या राजाला आता काळजी वाटायला लागली हो. कसली काळजी हो? 8 वर्षाची झाली याचा अर्थ ही लग्नाला योग्य झाली. तुम्ही म्हणाल कसं काय हो? शास्त्र असं सांगतं, 8 वर्षात भवेत कन्या, 9 वर्षात रोहिणी, 10 वर्षात भवेत गौरी, अत ऊर्ध्वम रजस्वला. मुलगी 8 वर्षाची झाली की तिला कन्या असं म्हणावं. आणि आता आपल्याकडे म्हणजे जे विवाह संस्कारामध्ये दान केलं जातं त्याला कन्यादान असं म्हणतात, युवती दान नव्हे. मग 8व्या वर्षी ती जर कन्या असेल तर तिचं दान केव्हा करावं लागेल? पण इलाज नाही, आता कायदाच एकावर 8चा झालाय. त्यामुळे त्या पद्धतीने वागायला लागलो. आणि एकावर 8 झालेलं असताना विचारलं की सांगतात आमचं शिक्षण व्हायचं आहे, त्यामुळे 2वर 8 होतात काही वेळेला. बरं 2वर 8 होत असताना विचारलं आता करूया का, तर आमचं करिअर व्हायचं आहे, त्यामुळे 3वर 8ही होतात. असा तो प्रवास लांबत जातो. असो ही 8 वर्षाची झाली आणि राजा काळजी करतोय. आणि अशी काळजी करत असताना एक दिवस राजाचा भाग्याचा आला. राजाचा दरबार भरलाय, त्या दरबारामध्ये ही रुक्मिणी आहे, सगळी मंडळी बसले, अमात्य आहेत, सेनापती आहेत, प्रधानजी आहेत. आणि या सगळ्यांच्या दरबारामध्ये अचानक नारायण 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 स्वागत झालं. त्याला सत्कारून अतिथी आसनावर बसवलंय, पाद्योपचाराने त्यांची पूजा केली
आणि राजा त्यांच्या समोर उभा राहून नमस्कार करून विचारतोय, महाराज आज कसं काय इकडे येणं केलं, की माझ्यावर फक्त कृपा करण्याकरता, माझ्या या राज्यामध्ये तुमची पायधूळ जाडण्याकरता. ऐकल्यानंतर देवर्षी नारदाने सांगितलं, म्हटलं राजा या मार्गाने निघालो होतो, जाता जाता लोकांकडून ऐकलं की राजा असावा तर आमच्या भीष्मक महाराजांसारखा, असं लोकांकडून तुझी कीर्ती ऐकली. म्हटलं बघूया तरी, म्हणून बघण्याकरता इथे आलोय. म्हटलं महाराज मग काय म्हणणं आहे आपलं, प्रजा सगळी सुखात ठेवणारा राजा सुखी आहे ना, असं विचारल्यानंतर देवर्षी नारद हसले. म्हटलं राजा माझी ही तशीच कल्पना होती, पण इथे आल्यानंतर तुझा चेहरा बघितला आणि कळलं की मनात काहीतरी दुःख आहे. काय दुःख आहे? वास्तविक सगळं तुला आहे, सगळ्या सुखसोयी आहेत, आणि असं असताना दुःख का? देवर्षी नारदांना चेहरा बघून कळलं. हो, नारद कीर्तनकार होते, कीर्तनकारांना चेहरा बघून कळतो साधारण किती वेळाने आवरायचं, साधारण अंदाज येतो. म्हटलं तुझ्या मनाचा चेहरा हा आरसा आहे, तुझ्या मनात काहीतरी दुःख आहे. काय दुःख आहे? म्हटलं महाराज माझ्या दुःखाचं कारण माझ्या शेजारी बसलंय. म्हटलं असं? अरे ही कोण? म्हटलं माझी मुलगी रुक्मिणी. मग तिच्यामध्ये दुःख वाटण्यासारखं काय आहे? दुःख वाटण्यासारखं कारण असं आहे की ही अतिशय रूपवान आहे, आणि फक्त रूपवान नाही गुणवानही आहे, आणि रूप आणि गुण हे एकत्र असल्याचा परिणाम हिच्या करता आम्ही वर संशोधन करतोय. पण अनेक राजपुत्र हिच्या करता येऊन गेले, हिला बघता आणि बघितल्यानंतर हिचे नोकर सुद्धा आम्ही शोभणार नाही असं म्हणतात आणि निघून जातात. इतकी सुंदर, इतकी रूपवान, अशी रूपवान असल्याचा परिणाम हिच्या करता योग्य असा वर आम्ही शोधतोय, मिळवण्याचा प्रयत्न करतोय, पण मिळत नाही. नारदा तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही कोणी बघितलाय का? मला वाटतं अंधारात. नारदांना सांगितलं, म्हटलं महाराज तुमच्या बघण्यामध्ये कोणी आहे का? देवर्षी नारद म्हणाले, तू तुझ्या मुलीला सुंदर म्हणतोयस, एवढी रूपवान म्हणतोयस, हिच्यावरून हजारो सुंदर पुरुष ओवाळून फेकून द्यावेत एवढी सुंदर म्हणतोयस. मी तर असं म्हणेन, मी आत्ताच एक नवरा मुलगा बघून आलोय, जो इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे की ज्याला त्रिभुवन सुंदर असं म्हणतात. त्या त्रिभुवन सुंदरावरून तुझ्या सारख्या कोट्यावधी सुंदर मुली ओवाळून फेकून द्याव्यात, इतकी सुंदर आहे, इतका तो सुंदर आहे. मी आत्ताच बघून आलोय, राजा त्याच्याशी बोलून बघतोस? असं म्हटल्यानंतर राजा आणखी पुढे आला. देवर्षी नारदांना नमस्कार केला. म्हटलं नारदा काय म्हणता, खरोखर इतका सुंदर आहे? मग थोडस वर्णन करता, कसं दिसतो, काय करतो, थोडस सांगता? म्हटलं सांगतो ना. म्हणून देवर्षी नारदांनी सुरुवात केली सांगायला, कसा दिसतो. हिच्या करता अतिशय त्रिभुवन सुंदर असलेला मुलगा म्हणजे द्वारकाधीश गोपाल कृष्ण. या कृष्णांचं वर्णन देवर्षी नारद करतायत. कसा दिसतो? चंद्राहुनी शीतल, रविहुनी सोज्वल, चंद्राहुनी शीतल, रविहुनी सोज्वल, तेणे माझा गोपाल कृष्णांचं वर्णन करताय. अनेक अभंग आहेत भगवंतांच्या वर्णनाचे. किती सुंदर आहे हो, सगळ्यांना मोहून टाकणारा, वेळ लावणारा. भारतरत्न असलेले पंडित भीमसेन जोशी अजरामर करून ठेवलेला राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार कवी शशी कळा लोकदिया
अमृताहुनी स्वादु अमृताहुनी स्वादु गगनाहुनी मृदो अमृताहुनी शेजारी बसलेली रुक्मिणी, या रुक्मिणीची भाव समाधी लागली आणि त्या सिंहासनावरून धाडकन खाली कोसळलीच. ती पडली. सगळे जण स्तब्ध झाले आणि अनेक सेवेकरी दास दासी पुढे धावले. कोणी रुक्मिणीला वारा घालतोय, कोणी पाणी शिंपडतोय, तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतोय. शेवटी दासीने तिला उचलली, तिच्या महालामध्ये नेऊन झोपवली. आणि इकडे भीष्मक महाराजांनी एकंदर परिस्थिती जाणली आणि त्यांनाही मोहून टाकणार ते परमात्म्याचं वर्णन त्यांनीही ऐकलं, सगळ्यांनी ऐकलं, रुक्मिणीने ऐकलं. परिणाम भीष्मक महाराजांनी जाहीर केलं. एकंदरीत विचार करता आमच्या रुक्मिणीला भगवान गोपाल कृष्ण द्वारकाधीश कृष्ण आवडलेले दिसतात, तेव्हा मी जाहीर करतो येणाऱ्या पहिल्या मुहूर्तावर आमची रुक्मिणी आणि भगवान गोपाल कृष्ण यांचा विवाह होईल असं जाहीर करतो असं म्हटलं आणि सगळ्यांना आनंद झाला. जे सभाजन बसले होते त्यांनी सगळ्यांनी वाहवा म्हणायला सुरुवात केली, आनंद व्यक्त करायला सुरुवात केली. महाराज अगदी अगदी योग्य 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 आहे. आमच्या रुक्मिणी करता द्वारकाधीश कृष्णच योग्य आहे, तुम्ही घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे असे सगळे वाहवा म्हणतायत, सगळे टाळ्या वाजवतायत. असं सगळं चालू असताना अचानक त्या सभेमध्ये एक आवाज असा आला, एक पाऊल असं पडलं, हे कोण टाळ्या वाजवतो, काय म्हणावूया, इथे दरबार भरलाय की मासळी बाजार. कोणतरी कुठला ब्राह्मण येतो, वर्णन करतो, तो कृष्ण असा आहे, तो कृष्ण तसा आहे. आणि आमचे वडील जाहीर करतात येणाऱ्या पहिल्या मुहूर्तावर रुक्मिणी आणि कृष्णांचा विवाह होईल म्हणून. लक्षात ठेवा, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत असं कधीच होणार नाही. तो कृष्ण काय करतो, कसा आहे तुम्हाला माहितीये, त्याचा पराक्रम काय, उद्योग धंदा काय, कुठल्या कुलामध्ये त्याचा जन्म झालाय, काहीतरी तुम्हाला माहितीये का? ते सगळं मला माहिती आहे. मी बघितलाय कृष्ण कसा दिसतोय, तो सांगू दे. असा काळा निळा सावळा वगैरे, कुठला निळा सावळा कसा दिसतो सांगू? कृष्ण तुलाही न तो कधी चोरितो, कृष्ण तुलाही न तो कधी चोरितो, कृष्ण तुलाही न तो कधी चोरितो, कृष्ण तुलाही न तो कधी चोरितो. किल्लरे राखितो घोर पिपिनी, किल्लरे राखितो घोर पिपिनी, मध्ये रुक्मिया इंदुनी चक्रपाणी, रुक्मिया इंदुनी चक्रपाणी. कायवर शोभिना कष्टकाणी, कायवर शोभिना कष्टकाणी, मध्ये रुक्मिया इंदुनी चक्रपाणी. नंद वसुदेव है जनकासकी गया, नंद वसुदेव है जनकासकी गया. मारिनी पूतना नारी असुरी, मारिनी पूतना नारी असुरी, मध्ये रुक्मिया इंदुनी चक्रपाणी, रुक्मिया इंदुनी, रुक्मिया इंदुनी, रुक्मिया इंदुनी चक्रपाणी. रुक्मिणी दादा तो काय करतो, हा सांगतोय काळा निळा म्हणून. त्याला एका परातीत बसवा आणि आंघोळ घाला. त्या परातीत साचलेलं पाणी काळी निळी शाई म्हणून बाजारात विकायला हरकत नाही, इतका काळा कुरकुरीत.
आणि हा सांगतोय निळा सावळा. बरं पराक्रम तरी काय? पूतना नावाच्या बाईला मारलं, पुरुषाने बाईला मारला, काय पराक्रम होतो? बरं दुसरी गोष्ट, काम धंदा काय? लोकांची गाई गुरं एकत्र करायची आणि तीच गुराखी आहे, गुराखी, आणि त्याला आमची बहीण द्यायची. आमच्या वडिलांनी जरी जाहीर केलं असलं तरी सुद्धा मी प्रतिज्ञा करतो, आमच्या रुक्मिणीचा आमच्या बहिणीचा विवाह येणाऱ्या पहिल्या मुहूर्तावर होईल, पण कृष्णांशी नव्हे. माझा मित्र शिशुपाल या शिशुपालाशी होईल. आणि याच्या करता मी प्रतिज्ञा करतो, जरी रुक्मिणी कृष्णाशी लागेल लग्न, जरी रुक्मिणी कृष्णाशी लागेल लग्न, तरी माझे श्मश्रू टाका काढू. काय प्रतिज्ञा केली हो? रुक्मिणी आणि कृष्णाचा विवाह झाला तर मिशी ठेवणार नाही. आम्ही म्हणून नाही का ठेवेणार, नाहीतरी आता आम्ही कुठे ठेवतो. पण त्या काळात म्हणे अशी पद्धत होती, मी सध्याच आहे हा, पण मी ऐकले की त्या काळामध्ये सावकाराकडे गेल्यानंतर जर समजा पैसे उसने हवे असतील तर मिशीचा एक केस दिल्यानंतर तो 5,000 रुपये उसने देत असेल त्या काळात. आता मी सगळी काढून द्यायला तयार आहे, पण 500 देत असेल. महिन्याभराला वाढे 500 तर मिळतील. असो, मिशी ठेवणार नाही अशी प्रतिज्ञा केली आणि तो निघून गेला. सगळी सभा बरखास्त झाली, सगळे आपापल्या ठिकाणी निघून गेले. महाराजांचा निर्णय योग्य आहे, पण रुक्मिणी दादाच याला विरोध, काय करायचं म्हणून सगळ्यांना काळजी वाटते. इकडे या रुक्मिणीला शुद्धीवर आणण्याकरता, जाग्यावर आणण्याकरता म्हणून प्रयत्न सुरू होते. शुद्धीवर आली, डोळे उघडले आणि आपल्या दासीला विचारलं, म्हटलं काय ग, काय झालंय? आमच्या वडिलांनी महाराजांनी काय जाहीर केलं? मी तिथून आल्यानंतर त्या सभेमध्ये दरबारामध्ये काय निर्णय झाला? असं ऐकल्यानंतर त्या दासीने सांगितलं, म्हटलं रुक्मिणी फार भाग्यवान आहेस, फार भाग्यवान. म्हटलं काय? तुझ्या वडिलांनी जाहीर केलं येणाऱ्या पहिल्या मुहूर्तावर तुझं आणि कृष्णांचं लग्न होणार आहे. असं ऐकलं आणि आनंद झाला. रुक्मिणी उठून बसली पंचकावर आणि त्या दासीचा हात हातात घेतला आणि ही आनंदाची बातमी सांगितली म्हणून तिला आनंद झाला. पण लगेच दासीने सांगितलं, म्हटलं हे बघ, तुझ्या वडिलांनी जाहीर केलंय, पण तुझ्या दादाने अशी प्रतिज्ञा केली आहे, तुझा विवाह कृष्णांशी नाही शिशुपालाशी होईल म्हणून, आणि मिशी ठेवणार नाही असं प्रतिज्ञा केली. असं ऐकलं आणि या रुक्मिणीला खूप वाईट वाटलं. त्या दासीचा हात हातात घेतला आणि म्हणते, हे बघ, तू माझी दासी नाही, माझ्या मोठ्या बहिणीसारखी आहेस ग. मला काहीतरी उपाय सांगशील, काहीतरी मला सांगशील. माझं मन, मी त्यांचं गुणगान ऐकलंय, अजून बघितलं नाहीये, आणि त्यावरूनच मी असं ठरवलंय की मी या जन्मामध्ये जर दासी होईल तर त्यांचीच. माझं मन, बुद्धी, चित्त, अहंकार, माझं अंतःकरण मी त्यांनाच देऊन टाकलंय. तेव्हा त्यांच्याशिवाय मला इतर कुठलाही पुरुष पती म्हणून माझ्या मनानं स्वीकारच होऊ शकत नाही. तेव्हा काहीतरी याच्यावर उपाय सांग, असं त्या दासीला विचारते. दासीने उपाय सांगितला. म्हटलं रुक्मिणी, तुला जर याच्यावर उपाय हवा असेल तर तुला पत्र लिहावं लागेल. तुझ्या भावना सगळ्या तिकडे कळल्या तर ते तिकडून काहीतरी करतील ना, तेव्हा पत्र लिही. रुक्मिणी म्हणाली, काय म्हणतेस पत्र? त्यावेळी नव्हती हो पद्धत, म्हणून आश्चर्य वाटलं रुक्मिणीला. आता काही काही वेळेला पत्रच असतात म्हणून लग्न करावं लागतं नाईलाजाने. त्यावेळेला पद्धत नव्हती. म्हटलं कसं लिहू, काय लिहू? म्हणून दासीने सांगितलं, आपल्या भावना त्यांना कळाव्यात म्हणून या रुक्मिणीने लिहायला सुरुवात केली. आता मी फक्त यांना गुणगान ऐकलंय, बघितलेलं नाही. श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर श्रवणान्ते. भागवतामध्ये 7 श्लोकाचं संस्कृत पत्र आहे, पण आमच्या कीर्तन पठणीमध्ये त्याचं काव्य केलंय. तव रूप कीर्ती ऐकोनी, तव रूप कीर्ती ऐकोनी,
मन माझे तल्लीन झाले